फिरत असल्याचा मुद्दा आज विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। यामध्ये योगेश सावंत आणि रोहित पवार यांचा संबंध काय, तसंच योगेश सावंतला अटक झाल्यानंतर रोहित पवार त्याला फोन का करतात असा थेट सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेला आहे। तसंच या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देवमाणूस आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशनमध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्षनेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। तर नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी